हॅलो एव्हरीवन. तर आज होती भोगी. मग काय सकाळ सकाळी मस्त अशी बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली होती. ही मिक्स भाजी जी मला आवडत नाही, पण आई बोलली जर का भोगीची भाजी नाही खाल्ली तर होशील रोगी. मग खाऊन घेतली भोगीची भाजी. त्यानंतर मला राधासाठी काहीतरी हेल्दी बनवायचं होतं आणि माझ्या राधाने तिळगुळ खावं म्हणून मग मी आज तिळाचे लाडू राधासाठी बनवले होते. त्यासाठी मी मस्त असे तीळ भाजून घेतले, थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी थोडेसे मखाने त्याच्यात ॲड केले. त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट ॲड केलं, थोडासा गूळ टाकला आणि मस्त असे लाडू वळले आणि राधाला खाऊ घातले. राधाने बाप्पाला सुद्धा नैवेद्य दाखवला. नंतर या सीझनचा आमचा गाजरचा हलवा पेंडिंग होता. मग काय 2-3 गाजर होते घरात, पटकन किसून घेतले आणि इन्स्टंट असा गाजरचा हलवा बनवला, जो मी कुकरमध्येच बनवला होता. पण टेस्ट मात्र ह्याची अप्रतिम झाली होती, खूप सुंदर झाला होता. मस्त असा गाजर हलवा एन्जॉय केला आणि आम्ही लगेच निघालो होतो राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी, जो की लोकसेवेच्या ग्राउंडमध्येच होता. तिथे गेल्यावर स्टार्टिंगला लोक थोडी कमीच होती, पण जसं असं वेळ गेला तसे खूप जास्त लोक आली होती. कार्यक्रम अतिशय सुंदर होता. इथं आल्यावरती खरंच डोळे उघडले की आपण आपल्या समाजासाठी काय करतो आणि काय करायला पाहिजे, कुठे आपण कमी आहे याची आज जाणीव झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माझी आत्यासुद्धा होती. त्यांनी खूप सुंदर अशी राजमाता जिजाऊंवरती कविता केली होती. त्यानं दुसऱ्या प्रमुख पाहुण्या होत्या नलिनीताई. नलिनीताईंचं भाषण ऐकून अंगावर काटा आला होता. त्यांचे शब्द आता खरे वाटायला लागलेत. आपण किती चुकलोय आणि काय काय चुका केल्यात, आता भविष्यात काय वागायचं आज त्यांच्याकडनं शिकायला भेटलं. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर लगेच जेवण होतं. जेवण तर अप्रतिम होतं. गाजराच्या हलव्यापासून मेथीच्या भाजीपर्यंत वरण भात सगळंच खूप सुंदर होतं. तर असं होतं आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.